मी गहिनीनाथ सरवडे. याच्या अगोदर पण आपण या प्लॉटचे बरेच व्हिडिओ बनवलेत. आता 2-3 दिवसाखाली पण एक बनवला होता. त्याच्यामधली आणि आजची ग्रोथ बघा. सोयाबीन एकदम झपाट्यानं वाढायला चालू झाली. मी तुम्हाला म्हणलो होतो की गॅप भरणार आहे, पण हे 100% भरलच गॅप. बघाच तुम्ही, कारण आता आपण पण कंटिन्यू याचे व्हिडिओ बनवणार तर आहेच. हो का, एका ठिकाणी 3 बघा, इथं 3 आहेत, तिथं 2 आहेत, हे कुठं 1 आहे बघा, हे एकच आहेत. हे असं आपण टोकन केलेलं आहे. होते काय माहिती आहे का, जेवढं ह्या पिकाला म्हणजे आजूबाजूला ह्याच्यात हवा खेळती राहील, त्याला स्पेस म्हणजे गॅप म्हणजे असं थोडीशी मोकळी जागा भेटली ना, हे एवढं झपाट्यानं वाढते की बस. मग आपण काय करतो आता, हे एवढ्या रानामध्ये आहे ना, एवढ्या रानामध्ये पारंपरिक पद्धतीत आपले कमीत कमी 10-12 झाडं राहतात. मग ते 10-12 झाडामध्ये होतंय काय माहिती आहे का, ते झाड सरळच उंच वाढतात. मग त्याचा पाला एवढा माजतंय की बस. मग आपल्याला वाटतंय आपली लय भारी सोयाबीन आहे, पण शेवटी होतंय काय, त्याला 4 शेंगा लागत जातात. शेवंड्यापर्यंत शेंगा पण 4 शेंगा लागणार. आणि याच्यामध्ये होते काय, आता बघा ह्याचा साईडनं फुटवे चालू झालेत. हो का, हे साईडने फुटवे आता निघायला चालू झाले. अजून बघा हे साईडचंच आहे फुटवा. एक अजून 8 दिवसामध्ये तुम्ही बघा हा गॅप किती कमी होईल. आणि याच्यामधलं आपण गवताचं नियोजन लावलं होतं. सुरुवातीलाच पेरणी झाल्या स्ट्रॉंग आर्म फवारलं होतं आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं ग्लायपोसेट 41% म्हणजे राऊंडअप वगैरे असे बरेच आहेत वेगवेगळे. म्हणजे ग्लायपोसेट 41% असलेलं, जे पण समजा तुमच्या पेरणीच्या अगोदर जर लईच गवत झालेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट अगोदर राऊंडअप मारा. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पेरणी जरी केली तरी काहीच म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. बियाला वगैरे काहीच फरक पडत नाही. राऊंडअप जे असते ना, ते वरच काम करते, म्हणजे जमिनीमध्ये काम करत नाही, फक्त पिकावर काम करते. तर आपण गवताचं नियोजन लावलं तर त्या हिशोबाने गवत एकदम क्लिअर आहे, म्हणजे झालेलं नाही. कुठं झालेलं आहे, काटेकर वेल तेवढं आलेलं आहे. मग ते तेवढं जरा आम्हाला उपसून काढावं लागेल. नाहीतर तरी ह्या वर्षी पाऊस असा पण कमीच आहे, पण ग्रोथ चांगली व्हायली. जरा 1-2-4 दिवस झालं पाऊस बरा आहे. ऊन म्हणजे ढग आहेत, सावली यायली, ऊन यायले. आणि ऊन सावलीच पाहिजे बरं का पिकाला, आणि मधून पाऊस. आता ही आपण जी पद्धत केलेली आहे ना, याच्यामध्ये बोध, आता हा जो बोध म्हणजे आमच्याकडे बोध म्हणतात त्याला, आता काही जण बेड म्हणतात, कुणीकडे सरी वगैरे असते, सरी वरंबा म्हणतात. ही जी बेड आहे ह्याच्यामध्ये आहे ना, वल जास्त दिवस टिकून राहते. आणि सोयाबीन हे असं पीक आहे की ह्याला कंटिन्यू वल पाहिजे. जेव्हा आपलं प्लेन रान असते ना, त्यावेळेस पडलेलं पाणी पूर्ण म्हणजे असं हे होऊन जाते, झिरपणार पण नाही जास्त. समजा ह्याच्यामध्ये अति पाऊस झाला तर ह्याच्यातून कडला निघून जाते. पण हा बोध आहे ना, हा कंटिन्यू वापसा कंडिशनवर राहते. मग पिकाच्या वाढीला एकदम परफेक्ट म्हणजे सिच्युएशन तयार होते त्याच्यामुळे ते असं फटाफट वाढते. आता 1 महिन्याची सोयाबीन आहे आपली, तर सुरुवातीला आहे ना असं म्हणावं तेवढी झाली नव्हती बरं का. तेव्हा मग मला पण थोडं टेन्शन यायलं होतं. म्हणजे पाऊसच नव्हता तर होणार आहे काय, असं वाटत होतं की बाबा पाऊसच नाही तर काय, किती बॅकलीचे दिवे पाजळा, काही फरक पडत नाही असं आहे. म्हणजे पावसाशिवाय तर काहीच नाही की. पण आता वरचेवर चांगलं मस्त राईट जमलेले. कोणी केलं असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.